घटना आहे अमर देसाईची। तो एक वीर, एक पुत्र, एक पती आणि एक विश्वासघाताचा बळी ठरला। कसबा नूल गावातल्या लाल मातीमध्ये पाय रोवून मोठा झालेला अमर भीमगोंडा देसाई हा शांत, समंजस आणि जबाबदार मुलगा होता। लहानपणापासूनच कुटुंबाच्या गरजांना समजून तो वागत होता। शेतकरी वडिलांचे ओझे हलके करण्यासाठी त्याने वयाच्या 13-14व्या वर्षीच मजुरी करायला सुरुवात केली होती। त्याच्या डोळ्यातील तेज आणि अभ्यासाची आवड गावच्या सरपंचाच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी अमरच्या वडिलांना समजावलं, हा मुलगा उंच झेप घेणार, याला थांबवू नका। या प्रोत्साहनातून अमरने शिक्षणात सतत प्रावीण्य मिळवलं आणि महाविद्यालय पूर्ण होताच देशसेवेचा ध्यास घेऊन सैन्यामध्ये भरतीसाठी अर्ज केला। कसबा नूलच्या मातीने दिलेलं बळ आणि शेतावर कमावलेली जिद्द त्याच्या शरीराच्या कसोट्या उत्तीर्ण झाल्या आणि काही काळानंतर त्याची नियुक्ती जम्मू काश्मीरमध्ये झाली। हिवाळ्याच्या कडाक्याला तोंड देत शत्रूच्या सावलीत आपली सेवा बजावत असताना त्याला मिळणाऱ्या प्रत्येक शाबासकी मागे त्याची फक्त एकच इच्छा सतत डोकावायची, कधीतरी वडिलांच्या पायाशी बसून गरम भात खायचा। सुट्टी मिळाली की अमर नूलला परत यायचा। गावामध्ये पोहोचताच संध्याकाळी हाटावरती भजी चहाच्या मैफिली रंगायच्या। त्याचे 2 लहान भाऊ, त्याची पत्नी तेजस्विनी आणि त्याची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, हेच त्याचं संपूर्ण जग होतं। तेजस्विनी एक सुशिक्षित, आत्मविश्वासू महिला होती। त्यांच्या लग्नावेळी संपूर्ण गाव आनंदामध्ये न्हालं होतं, पण कालांतराने त्यांच्या नात्यामध्ये ताण निर्माण होऊ लागले। अमरच्या पत्रातून उमटणाऱ्या शब्दामागे आता प्रश्नचिन्हांची सावली दिसू लागली। सुट्ट्यांमध्ये दोघांमध्ये किरकोळ वाद आता वाढू लागले। काही वेळा आवाज चढत असे आणि अमरने आपल्या नोंदीमध्ये हे स्पष्ट केलं की ती वारंवार भांडण काढते आणि त्रास देते। जुलै 2024 मध्ये सणासुदीच्या काळात अमर नूलमध्ये परत आला। घरात वातावरण नेहमीसारखं नव्हतं। 18 जुलैची पावसाळी रात्र होती। अमर दीर्घ प्रवासानंतर थकलेला झोपला होता। त्या रात्री नियतीने एक भयंकर वळण घेतलं। रात्रीच्या अंधारात तेजस्विनी तिचा प्रियकर सचिन परशुराम राऊत याच्यासोबत बंगल्यात शिरली। त्यांनी झोपेत असलेल्या अमरचे हातपाय आणि डोळे घट्ट बांधले। समोरच्या टेबलवर ठेवलेली विषारी औषधाची बाटली उघडून जबरदस्तीने अमरच्या तोंडामध्ये ओतली गेली। विष शरीरामध्ये पसरू लागलं। अमर जागा झाला आणि किंचाळला, खूप जास्त धडपडला, पण त्या क्षणी त्याच्या जीवावरचा धोका गंभीर होता। गावातील संतोष खाडे यांच्या जागरूकतेमुळे दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश झाला। त्यांनी अमरला वाचवण्यासाठी धडपड केली आणि त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं। पुढे कोल्हापूर आणि मग पुण्यामधील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले। 17 दिवसांची झुंज अखेर अमर हरला। शनिवारी रात्री सातत्याने चालणाऱ्या मॉनिटरच्या आवाजात आणि आर्मी गणवेशधारी सहकाऱ्यांच्या नजरेत दुःख असतानाच अमरने शेवटचा श्वास घेतला। शेवटच्या काही दिवसात त्याने स्पष्ट शब्दात इच्छा व्यक्त केली होती, माझी पेन्शन माझ्या मुलांना आणि माझ्या वडिलांना द्या, पत्नीची सावली सुद्धा माझ्याजवळ येऊ देऊ नका। त्या क्षणाने नात्यांचा अंतिम तुटाव स्पष्ट केला। पोलिसांनी तपास करून तेजस्विनी आणि सचिनला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये तेजस्विनीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। अमरचा मृत्यू झाल्यानंतर गुन्हा IPC 302 अंतर्गत खुनाचा खटला दाखल झाला। सचिनने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। गावात रविवारी सभा झाली। अमरने लहानपणी खेळलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावरती सोमवारी सकाळी लष्करी इतमात अंत्यसंस्कार पार पडले। आर्मीचा ताफा पुण्यातून पार्थिव घेऊन आला। गावात प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी, मनामध्ये शोक, राग आणि अभिमान याचा गुंता होता। बंदुकीच्या सळ्यांमधून दिलेली लष्करी सलामी आणि तिरंग्यामध्ये गुंडाळलेलं पार्थिव, हे दृश्य काळजाला चिरून जाणारं होतं। त्याच्या मुलांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये बाबांचा निरोप लपलेला होता। अमरची मुलगी आपल्या वडिलांना सांगितलेली शेवटची इच्छा आठवत स्वतःला सावरत होती। वृद्ध वडील भीमगोंडा देसाई डोळे मिटून धीर गोळा करत होते। 2 लहान भावांमध्ये प्रचंड दुःख असतानाही ते शांतपणे उभे राहिले होते। ही केवळ एका जवानाची कहाणी नाही, तर एका विश्वासघाताने संपलेल्या आयुष्याची साक्ष आहे।
सैन्यामध्ये शौर्याने देशासाठी लढणारा अमर, स्वतःच्या घरात मात्र विश्वासघाताचा बळी ठरला. एकीकडे देशासाठी सर्वोच्च बलिदान, तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील काळी छाया. त्याच्या मुलांचं शेवटचं एकच वाक्य होतं, बाबा, आम्ही तुझं स्वप्न पूर्ण करू. तुझी सावली आजही हिमालयात तिरंग्यासोबत फडकतच राहील. चला तर मग प्रेक्षकांनो, ही हृदयद्रावक सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या याच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हिंद असं लिहायला देखील विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. धन्यवाद.